मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज हिंगोली शहरामधून जनजागृती शांतता रॅली निघणार आहे आणि या रॅलीला आता थोड्या वेळात सुरुवात होत आहे। इरबत पाहिलं तर आपण नेहमी भाऊ बहिणीचं संरक्षण करतो, मात्र हिंगोलीमध्ये आज जरांगे पाटील यांचं संरक्षण जे आहे ते महिलावरती आहे। ह्या महिला ज्या आहेत ते जरांगे पाटील यांचं संरक्षण म्हणजे बहीण भावाचं संरक्षण करणार आहेत। आपण जर बघितलं तर या महिलाच्या हातामध्ये वॉकी टॉकीज आहेत, वॉकी टॉकीज घेऊन महिला जे आहेत ते संरक्षणासाठी सज्ज झालेल्या आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, तुमच्या हातामध्ये वॉकी टॉकीज आहे, काय नेमकं संरक्षण कसं असणार आहे? आज 6 तारखेपासून हिंगोलीतून सुरू होणारी शांतता रॅलीची नियोजन हे महिलांच्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या सुरक्षा कवचाची जबाबदारी सर्व महिलांवर दिलेली आहे। आज हिंगोलीतून 200 महिला स्वयंसेवक इथे उपस्थित आहेत आणि या माध्यमातून आम्हाला वॉकी टॉकीचं सुद्धा प्रशिक्षण काल दिवसभर देण्यात आलेले आहे। कशी सुरक्षा असणार, नेमकं मनोज जरांगे पाटलांना सुरक्षा कशी देणार आहेत तुम्ही? आम्ही मनोजदादाच्या सुरक्षेसाठी 200 स्वयंसेविका इथे नेमलेल्या आहेत। त्या 200 स्वयंसेविका मनोजदादाला सुरक्षा कवच असणार आहेत। या जिजाऊंच्या लेकीचं मनोजदादाला सुरक्षा कवच असणार आहे। हिंगोलीच्या जिजाऊच्या लेकींना सुरक्षा कवचाचा मान मिळालेला आहे, त्याची आम्ही संधी करू आणि नक्कीच सुरक्षा तर देऊ। पण कुठेतरी भाऊ हे बहिणीची सुरक्षा करतं, मात्र आज हिंगोलीमध्ये थोडंसं वेगळं पण पाहायला मिळतं, बहीण ही भावाची सुरक्षा करतं, नेमकं कारण काय? आपण पाहतोच आहोत की नेहमीच भाऊ बहिणीची सुरक्षा करतात, पण आमच्या हिंगोलीच्या जिजाऊच्या लेकींना भावाची सुरक्षा करण्याचा मान मिळालेला आहे आणि ह्या बहिणी भावाची नक्कीच सुरक्षा करतील। काय कसं किती महिलांची टीम आहे आणि तुम्ही महिला प्रमुख असं कळालं, नेमकं कसं असणार आहे सगळं? आमची 200 महिलाची स्वयंसेवकाची टीम आहे आणि सर्व मुलांना आम्ही चांगलं मार्गदर्शन करून कोणाला काही गालबोट लागणार नाही, सगळ्यांची व्यवस्था आम्हाला याचं रॉकेट टॉकीची आम्हाला ट्रेनिंग दिलं। आम्ही त्या प्रकारे याचा चांगल्या प्रकारे यूज करून सगळ्यांना कोणालाही काही होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार। हे सर्व महिला जे आहेत ते जवळपास 200 महिलांची टीम या ठिकाणी तयार करण्यात आली आणि हे 200 महिला जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना संरक्षण देणार असल्याचं ह्या महिलांनी सांगितलं आणि या महिलांना वॉकी टॉकीज देऊन सुद्धा वॉकी टॉकीज यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।